ब्लाऊज प्लस त्याच्यामध्ये क्रॉस पट्टी आहे. ठीक आहे. आपल्याला हे ब्लाऊज साध्या फोर्टक्स प्रमाणेच कटिंग ठेवायची आहे. फक्त या ब्लाऊजसाठी आपल्याला क्रॉस पट्टी कापायची आहे. म्हणून 0 ते 1 आपली पूर्ण उंची राहील. 1 ते 2 आपलं सिलाई अलाउन्स राहील आणि 2 ते 3 आपल्याला अर्धा इंच समोरच्या भागासाठी लांबीमध्ये जास्त ठेवायचं आहे. कारण क्रॉसपट्टी शिवल्या जाईल त्याच्यासाठी आपल्याला ते घ्यायचं आहे. तर याचे माप असे आहे की उंची 16 इंच आहे, छाती 40 इंच आहे, शोल्डर 15 इंच आहे, कमर 34 आहे, बाही लांबी 7 आहे, बस पॉईंट 11 आहे, समोरच्या गळ्याची उंची 6 आहे, मागच्या गळ्याची उंची 5 आहे, बाही गोलाई 15 आहे, आर्म होल 9 आहे. 0 ते 1 पूर्ण उंची 16 प्लस 1 इंच सिलाईसाठी. 0 ते 1 ते 2, 2 ते 3 अर्धा इंच क्रॉस पट्टी करीत आहे एक्स्ट्रा. 0 ते 6 पर्यंत आपल्याला मागच्या गळ्याची लांबी घ्यायची आहे. 0 ते 7 पर्यंत आपल्याला समोरच्या गळ्याची लांबी घ्यायची आहे. 0 ते 8 आहे शोल्डरचा अर्धा भाग. हे झाले लांबीचे माप. त्यानंतर 0 ते 4 आपल्याला शोल्डरचा अर्धा भाग घ्यायचा आहे आणि त्यातून मायनस अर्धा करायचा आहे. शोल्डरचा अर्धा भाग आपला 7.5 येतो. आपण हा 7 इंच घेतला आहे. 0 ते 5 छातीचा 12वा भाग येतो आपला, तो येतो आहे 3 इंच. म्हणजे ही गळ्याची रुंदी झालेली. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 ते इथे 18, 6 ते 18 मागच्या गळ्याची रुंदी घ्यायची आपल्याला. 0 ते 5 जेवढं घेतलं त्यापेक्षा अर्धा इंच इकडे जास्त घ्यायचं आणि 5 ते 18 आपण जोडायचं. त्याच्यानंतर याला हा जो आपल्याला आकार आवडतो तो आकार आपल्याला द्यायचा. ही झाली मागच्या गळ्याची लांबी आणि रुंदी. 0 ते 7 समोरच्या गळ्याची लांबी आणि 0 ते 19 आपली समोरच्या गळ्याची रुंदी. ही पण तशीच करायची आहे. 0 ते 5 पेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं. 7 ते 19 हे आपण घेतलेलं आहे 3.5 आणि याला पण आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा. हे झाले गळ्यापर्यंत. त्यानंतर 8 पासून तर 9 पर्यंत जेवढं अंतर 0 ते 4 आहे तेवढंच अंतर ठेवायचं. म्हणजे शोल्डरचा अर्धा मायनस अर्धा इंच तो येतो 7 इंच. आपण शोल्डरचा 15 डिवाइड 2 = 7.5 मायनस हाफ = 7. हे 7 आपण इथे घेतलं. 7 इथे घेतलं, 7 इथे घेतलं, पण इथे 7.5 घेतलेलं आहे. हां. त्यानंतर ही रेष जोडायची 4 ते 9. त्यानंतर 4 ते 12 अर्धा इंच घ्यायचं आपल्याला. 4 ते 12 आपण अर्धा इंच घेऊन 5 ते 12 आपल्याला जोडायचं. 5 ते 12 आपल्याला जोडायचं. इथपर्यंत लक्षात आलं व्यवस्थित? हो. आता 8 पासून तर 10 पर्यंत आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छाती आपली 40 आहे डिवाइड 2. खाली किती येतील? 4 खाली येतात 10. तर हे 8 ते 10 पर्यंत आपलं 10 इंच आहे आणि 10 ते 11 आपल्याला प्लस त्याच्यामध्ये 2 इंच करायचं. 10 ते 11 किती आहे? 2 इंच. त्यानंतर खाली यायचं 1 पासून तर 15 पर्यंत कमरेचा चौथा. कमर आहे 34 डिवाइड 4 हे येतं 8.5 है ना. हे 8.5 इंच. 1 ते 15 किती आहे आपलं? 8.5 इंच. आणि 15 ते 16 आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा सिलाई करतात. आणि त्याच्यानंतर परत अर्धा इंच वरती ठेवायचं क्रॉस पट्टी करतात. हा मी एक्स पॉईंट घेतलेला. ते का सांगते? कारण इथे डॉट पडल्यानंतर आपल्याला हा वरचा भाग कमी होईल म्हणून घ्यायचा. त्याच्यानंतर 2 पासून ही पण लाईन जोडायची, 3 पासून ही पण लाईन जोडायची. ह्या रेषा अशा काढून घ्यायच्या. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर हा जो कॉर्नर आहे इथून आपल्याला ही अशी एक सरळ रेष काढायची असते तिरपी.
आता 9 ते 13 पर्यंत आपल्याला 1 इंच घ्यायचं असते समोरच्या आर्म होलसाठी, आणि 9 ते 14 पर्यंत आपल्याला 1.5 इंच घ्यायचं असते मागच्या आर्म होलसाठी. त्यानंतर 12 पासनं 10 पर्यंत हा 14 पॉईंट सोबत घेऊन आपल्याला हा मागच्या आर्महोलचा आकार द्यायचा. तसाच 12 पासनं 13 आणि 10 पर्यंत समोरचा आर्महोलचा भाग द्यायचा. अशा प्रकारे ही डायग्राम तयार होतो. आता याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे ती सांगा. हा झाला फक्त डायग्राम. आता मी तुम्हाला क्रॉसपट्टी सांगते, याच्यातून क्रॉसपट्टी कशी काढायची. ठीक आहे. 1 पासनं 3-3.5 इंच, 3 इंच वरती 1 पासून ना जी आपली लांबी आहे तिथून 3 इंच वरती, आणि इकडे 15 पासून 2 इंच वरती अशी ही क्रॉस आपल्याला पट्टी कापायची आहे. ही आता आपल्याला क्रॉस पट्टी कापायची आहे. आता ही कापल्यानंतर जेव्हा जोडू तेव्हा बरोबर ही 2 पर्यंत पोहोचेल आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपला हा पण सिलाईचा भाग त्याच्यात येतो. आता इथे आपल्याला डॉट घ्यायचे. तुमचा बस पॉईंट किती होता? 11. बस पॉईंट हा 11 इथे आलेला आहे तुमचा. 11 पासनं 2.5 इंच, 2.5 इंच हा तुमचा डॉट राहील. त्याच्यानंतर इथूनच आपल्याला 4 इंचावर दुसरा डॉट घ्यायचा आहे. जो आपण इथे घेत होतो तो आता इथे घ्यावा लागतो. ठीक आहे. इथून पण आपल्याला आता 1 इंच वरती येईल हा डॉट. हा 1 इंच वर जाईल डॉट. ठीक आहे. त्यानंतर इथे पण आपल्याला 1 इंच घेऊन हा 4 इंचाचा डॉट घ्यायचा आहे. जो आपण साध्या ब्लाउजला दिलेला आहे डॉट तेच आहे, पण याची पण लांबी कमी झाली, याची पण कमी झाली. ठीक आहे. ही आपल्याला मोडल्यानंतर हा 2 पॉईंट वर जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपण जो हा आर्म होल घेतो इथून 3 ते 3.5 पर्यंत आपल्याला इकडे डॉट द्यावा लागतो. या 13 पासून इथपर्यंत आपल्याला 4 इंचाचा डॉट आलेला आहे. हा झाला A, B, C आणि D. हे 4 डॉट झालेले आहेत. हा पॉईंट कुठे घेतला आपण? बस पॉईंट इथे. हा 20 नंबर आहे, हा 21 नंबर आहे, हा 22 नंबर आहे, आणि हा मी इकडे दिलेला आहे तुम्हाला इथून 13 पासून तर D पर्यंत. अशा प्रकारे ही डायग्राम आहे. अशा प्रकारे हा डायग्राम